मुख्यमंत्री साहेबांनी आदेश आज जरी दिले असेल, परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या महाराष्ट्रात सातत्याने ड्रग्स विरोधी कारवाया जोरदारपणे संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहेत. परंतु आता जोरदारपणे याचा संपूर्ण मूळ नायनाट व्हावा ह्या दृष्टिकोनातून ठाण्यामध्ये सुद्धा आज 10 हॉटेल, काही शेड्स याच्यावर कारवाई जोरदारपणे करण्यात आलेली आहे. परंतु ही कारवाई नावापुरती न करता ती पूर्णपणे त्याचा समूळ नायनाट व्हावा ह्या दृष्टिकोनातून प्रशासनाने करायला पाहिजे. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त डोंबरे साहेबांना सुद्धा आमची विनंती आहे की आपण याच्यावर करडी नजर ठेवून यांचा संपूर्ण नायनाट करून हे नवीन पिढी बर्बाद होण्यापासून आपण वाचवायला पाहिजे. सातत्याने आम्ही सुद्धा सभागृहात सर्व नगरसेवक, सर्व पक्षीय नगरसेवक आम्ही आवाज उठवत होतो आणि त्यावेळेसुद्धा कारवाई होत होती. परंतु आता काही ठिकाणी खरोखर सुळसुळाट वाढलेला आहे आणि याचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी सगळ्यांनी याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि आम्ही गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीत तयार झालेले शिवसैनिक आहोत. जर जराही कुठे कुचराई झाली तर शिवसैनिक कसा असतो हे सगळ्यांना माहिती आहे आणि याच्या विरुद्ध आम्ही जोरदारपणे उभे राहू आणि याचा संपूर्ण नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. विरोधकांनी चांगलं झारेवरती धरलं होतं पुणे प्रकरण ताजं असताना, त्यामुळे नक्कीच पुढे मुख्यमंत्र्यांनी आता बुलडोजर ज्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. पण मात्र काही ठिकाणी पाहिलं शेड्स फक्त कारवाई होते, मात्र पूर्ण बुलडोजर होत नाही आहे, असे अनेक पब आहेत. विरोधकांनी तर निवडणुका डोळ्यासमोर आल्यात म्हणून ते प्रश्न उपस्थित वगैरे केलेले आहेत. परंतु ही कारवाई तर मुख्यमंत्री साहेब जेव्हा 2 वर्ष झाले त्याच्यानंतर सर्वात प्रथम ड्रग्समुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शिंदे साहेबांनी पाऊल उचललं होतं आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने कारवाया होत आहेत. परंतु आता आणखीन जोरदारपणे त्या होत आहेत आणि व्हायला पाहिजेत. परंतु नावापुरती कारवाई, पुन्हा एकदा आम्ही सांगतो, नावापुरती कारवाई न होता त्यांचा समूळ नायनाट व्हायला पाहिजे. नाहीतर पुन्हा एकदा ठाण्यामध्ये भगवा गाड येथे आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. दंड देखील मोठ्या प्रमाणात आकारला पाहिजे मोठ्या प्रमाणात. नाही, साहेब मुख्यमंत्री पदाचा कारभार घेतल्यापासून दंड पण वाढवलेत आणि एकदा पकडल्यानंतर 1 वर्ष जेलवारीसुद्धा त्या आरोपींना करण्यात येत आहे. आणि कारवाई अशी जोरदारपणे आपले पोलीस आयुक्त डोंबरे साहेबसुद्धा त्यांनी ठाणे पहिल्यांदासुद्धा करून गेले. त्यामुळे त्यांना ठाण्याचा पूर्ण इतिहास, भूगोल माहीत आहे आणि त्याच्यामुळे आता कारवाई 100% होणार आहे. 2 वर्ष झाली महापालिकेची बॉडी अस्तित्वात नाही आहे. आपल्याला देखील खंत वाटते, आपण महासभेत आवाज उठवायचे या संदर्भात. तर प्रशासनाशी याबद्दल काही तुम्ही पाठपुरावा केला आहे का? ह्या जे हुक्का पार्लर वगैरे आहेत त्या संदर्भात नेमकं प्रशासनाची काय बातचीत चालू आहे? बघा, ज्या वेळेला आम्ही सारे नगरसेवक, आमची बॉडी होती, ते सर्व पक्षीय नगरसेवक सभागृहामध्ये सातत्याने आवाज उठवत होते. आज जरी आमची टर्म संपली असेल तरी आमची बांधिलकी जनतेशी आहे आणि आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदी आहेत. त्यामुळे आमची जबाबदारी तर समाजाप्रती आहे आणि त्यामुळे आमचा पूर्ण पक्ष बारीक नजर समाजाच्या वाईट घटकांकडे सुद्धा असतो की वाईट घटकांनी कुठेही डोकं वर काढलं की तिथल्या तिथे ठेचायचं काम आम्ही सर्व मिळून करत असतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.